समाजात राजर्षी शाहूंना अभिप्रेत असणारा समतेचा विचार रुजवणाऱ्या मान्यवरांना राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टच्या वतीनं दरवर्षी राजर्षी शाहू पुरस्कारानं सन्मानित करण्यात येतं। ट्रस्टचे अध्यक्ष जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी पत्रकार बैठकीत यावर्षीच्या पुरस्काराची घोषणा केली। यावर्षीचा पुरस्कार चित्रपट आणि नाट्य दिग्दर्शक पद्मश्री डॉक्टर जब्बार पटेल यांना प्रदान करण्यात येणार आहे। 1 लाख रुपये, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचं स्वरूप आहे। 26 जून रोजी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली राजर्षी शाहू स्मारक भवनात होणाऱ्या कार्यक्रमात खासदार छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे। 21 जून ते 25 जून या कालावधीमध्ये भारतीय संविधानाशी निगडित विषयांवरती ज्येष्ठ वक्त्यांच्या व्याख्यान आपण ठेवलेली आहे। तर 21 जून ते 25 जून या दिवशी दररोज सायंकाळी 6 वाजता शाहू स्मारक भवनमध्ये ही आपली व्याख्यानं होणार आहेत। आणि त्यासोबतच 26 जून 2025 या छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीदिनी आपण 39वा राजर्षी शाहू पुरस्कार यावर्षी पद्मश्री डॉक्टर जब्बार पटेल यांना प्रदान करणार आहे। तर पद्मश्री डॉक्टर जब्बार पटेल यांना हा 151व्या जयंतीच्या दिवशी 39वा राजर्षी शाहू पुरस्कार माननीय पालकमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली आणि खासदार छत्रपती शाहू महाराज यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार दिला जाणार आहे। डॉक्टर जब्बार पटेल यांचं शालेय शिक्षण सोलापूरच्या हरिभाई देवकरण हायस्कूलमध्ये झालं। या ठिकाणीच त्यांना नाटकात काम करण्याची आणि दिग्दर्शनाची संधी मिळाली। बालरोग तज्ज्ञ असलेले डॉक्टर जब्बार पटेल वैद्यकीय शिक्षण घेत असतानाच प्रसिद्ध साहित्यिक विजय तेंडुलकरांच्या संपर्कात आले होते। त्यामुळे ते वैद्यकीय व्यवसायाऐवजी साहित्य, चित्रपट आणि नाटकांमध्ये अधिक रमले। मराठी रंगभूमीवर क्रांती घडवलेल्या विजय तेंडुलकर लिखित घाशीराम कोतवाल या नाटकाचं डॉक्टर पटेल यांनी दिग्दर्शन केलं। 100व्या मराठी नाट्य संमेलनाचं अध्यक्षपद भूषवलेले डॉक्टर जब्बार पटेल यांचे सामना, जैत्रे जैत, उंबरठा, सिंहासन, मुक्ता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे चित्रपट गाजले। त्यांच्या चित्रपटांना 7 वेळा राष्ट्रीय आणि फिल्मफेअर तर 8 वेळा राज्य पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले। भारत सरकारच्या पद्मश्री या नागरी सन्मानासह डॉक्टर जब्बार पटेल व्ही शांताराम संगीत नाटक अकादमी या पुरस्कारांचे मानकरी आहेत। त्यांच्या चित्रपट आणि नाट्य क्षेत्रातील योगदानाची दखल घेऊन यंदाच्या राजर्षी शाहू पुरस्कारानं त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे। दरम्यान राजर्षी शाहू जयंतीच्या निमित्तानं 21 ते 25 जून या कालावधीत व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आल्याचं पत्रकार बैठकीत सांगण्यात आलं। या पत्रकार परिषदेला राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टच्या सचिव आणि जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण, पोलीस उपअधीक्षक सुवर्णा पत्की, विश्वस्त डॉक्टर जयसिंगराव पवार, डॉक्टर अशोक चौसाळकर, प्रशासन अधिकारी राजदीप सुर्वे, व्यवस्थापक DM नांगरे उपस्थित होते।